हाय हॅलो नमस्कार. मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. आज मी आपल्याला छान पारंपरिक अशी रेसिपी दाखविणार आहे. तर मार्केटमध्ये तर खूप सुंदर असे आवळे आलेले आहेत. तर आता हा आवळ्याचा सीझन सुरू झालेला आहे, त्यामुळे भरपूर प्रमाणात आवळे आपल्याला मार्केटमध्ये मिळेल. चला तर मग आज आपण बनवूया मोरावळा. मोरावळा बनविण्याचे वेगळे वेगळे प्रकार आहेत, पण मी आज आपल्याला इथे 2 पद्धती सांगणार आहे. 2 पद्धतीने आपण मोरावळा तयार करणार आहोत. काही लोक याला मुरब्बा सुद्धा बोलतात. तर आज आपण इथे आवळा किसून मोरावळा करणार आहोत आणि एक फोडीचा मोरावळा करणार आहोत. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. तर आवळ्याला अमृत फळ सुद्धा असे म्हणतात. असा हा बहुगुणी आवळा आपल्या त्वचेसाठी, आपल्या केसांसाठी, आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी खूपच फायद्याचा आहे. तर असा अनेक फायदे असलेला मोरावळा कसा तयार करायचा ते आपण आज बघूया. आवळा घेताना नेहमी लक्षात ठेवायचं की आवळा छान मोठ्या साईजचा घ्यायचा आणि त्याला जास्ती डाग वगैरे नको असाच निवडून घ्यायचा आणि घरी आणल्यावरती तो छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. हे 1 किलो आवळे आहेत आणि मी हा फोडीचा मोरावळा करणार आहे, त्यामुळं हे मी आधी वाफायला ठेवणार आहे. त्यामुळे हे आवळे पुसणार नाही आहे. असे चाळणीमध्ये निथळत ठेवायचे आणि त्यानंतर आपण याला वाफवून घेणार आहोत. तर याला पुसण्याची काही आवश्यकता नाही आहे. तर आता मी इडली पात्रामध्ये अशी चाळणी ठेवली आहे आणि त्यानंतर त्या चाळणीमध्ये हे आवळे टाकून याला थोडं 15 ते 20 मिनटं वाफ देणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही सगळे आवळे याच्यामध्ये टाकलेले आहे. तर आता याला आपण वाफ देऊया झाकण लावून आणि ही वाफ येत आहे तोपर्यंत आपण दुसरी रेसिपी करूया. तर दुसऱ्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे आवळाच, पण तो आवळा आपण छान पुसून घेऊया कारण याला आपल्याला किसायचं आहे. तर याला छान मी पुसून घेतलं छान कॉटनच्या कपड्याने. हा मोरावळा करण्यासाठी मी साखर किंवा गूळ ह्या दोन्हीचाही वापर करणार नाही आहे. तर आपण इथे वापरणार आहोत खडीसाखर. तर साखर आणि गुळापेक्षा खडीसाखरने केलेला मोरावळा याच्यामध्ये कॅलरीज थोड्या कमी असतात, त्यामुळे मी इथे खडीसाखर वापरणार आहे. तर आता मी स्वच्छ छान असं धुवून आणि पुसून घेतले आवळे आणि त्यानंतर आता हे आवळे मी किसणार आहेत. तर हे किसलेले आवळे मी अर्धा किलो घेतलेले आहे. अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलोच खडीसाखर आपल्याला घ्यायची आहे. तर बघू शकता असं छान किसून घेतलेला आहे आवळा. तर याला थोडी मेहनत तर आहे कारण एक एक आवळा आपल्याला किसून घ्यावा लागतो, त्यामुळे थोडा वेळ लागतो किसायला. तर बघू शकता असं छान किसून घेतलेला आहे मी आवळा. आणि आता आपण बघूया की जे वाफायला आपण आवळे ठेवले होते ते झाले की नाही. तर इथे मी इथे 10 मिनटं झाले होते. तर बघितलं तर व्हायचे आहे थोडे, परत मी होऊ दिले, परत 10 मिनटं होऊ दिले आणि आता एकूण 20 मिनटं हे आवळे मी वाफवून घेतलेले आहे. तर आता हे तयार झालेले आहेत. तर बघू शकता छान अशा याच्या फोडी अशा पाकळ्या वेगळ्या वेगळ्या होत आहे. तर समजून घ्यायचं की आवळा झालेला आहे. तर आता गॅस बंद केला आणि हे खाली काढून घेतलं मी आणि थोडं याला थंड व्हायला ठेवलेलं आहे. याची वाफ निघाली की आपल्याला याच्या पाकळ्या करायला खूप इझी जाईल, नाहीतर हाताला चटके लागेल. त्यामुळं बघू शकता छान अशा पाकळ्या अलगद निघतात याच्या. आता आपण बघूया जो आवळा आपण किसून घेतलेला होता तो कसा पांढरा शुभ्र आहे. तर आवळा किसताना एक काळजी घ्यायची की तुम्ही नेहमी स्टीलच्या किसणीनेच आवळा किसायचा, लोखंडाच्या किसणीने किसायचा नाही. जर लोखंडाच्या किसणीने किसला तुम्ही तर तो काळा पडेल. तर इथे बघू शकता अर्धा किलो आवळा आहे आणि अर्धा किलो मी खडीसाखर घेतलेली आहे. तर आता आपण ही खडीसाखर मिक्सरला वाटून घेऊया, बारीक करून घेऊया. तर अशी बारीक पावडर फॉर्ममध्ये करून घ्यायची आणि आता एक स्टीलचं पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही. तर सर्वप्रथम मी किसलेला आवळा टाकला याच्यामध्ये आणि त्यामध्ये पूर्ण खडीसाखर मिक्स करून घेतलेली. पाण्याचा एक थेंबही नाही टाकायचा याच्यामध्ये. यालाच पाणी सुटेल, आवळ्याचं पाणी आणि साखर मिक्स झाली की त्यालाच पाणी सुटेल आणि हे सगळं मंद आचेवरतीच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गॅस मोठा करायचा नाही आणि थोडा वेळ लागतो याला शिजायला. तर आणि सारखं ढवळत राहायचं आहे आपल्याला.
जेणेकरून हे बुडायला लागणार नाही. तर आपण सारखं ढवळत राहायचं आहे. तर 15 ते 20 मिनटं आपल्याला लागेल हे. तर यामध्ये आपण थोडी दालचिनी टाकणार आहोत. तुमच्याकडे दालचिनीचं पावडर असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. याने एक वेगळाच फ्लेवर येतो याला आणि टेस्टीसुद्धा लागतं. तर बघू शकता मस्त त्याचा फ्लेवर यामध्ये उतरेल. आणि त्याचबरोबर चटपटीत व्हायसाठी आपण यामध्ये थोडे काळे मिरे टाकणार आहोत 15 ते 20 आणि हिरवी वेलची. तर दोन्ही एकत्र कुटून यामध्ये आपण टाकणार आहोत. तर यामुळं काय होईल की खूप छान स्वाद येईल याला आणि एक वेगळाच फ्लेवर येतो. खायलाही खूप टेस्टी वाटतं. तर बघू शकता आता आवळ्याचा कलरही वेगळाच झालेला आहे. एकदम असा तांबूस कलर आलेला आहे. आणि यामध्ये आपण आता काळं मीठ टाकणार आहोत. त्यामुळे मस्त कँडीसारखा वाटणार आहे हा आवळा. हा मोरावळा तुम्ही पोळीसोबत पराठ्यासोबत सुद्धा खाऊ शकता. आणि लहान मुलं असा आवळा खायला बघत नाही, आंबट असतो आणि थोडा तुरट असतो. त्यामुळं तर तुम्ही असं करून दिलं तर ते अगदी आनंदाने खातील. तर हा इतका सुंदर मस्त झालेला आहे आपला मोरावळा किसून केलेला. तर याला छान असं थंड होऊ द्यायचं. आता मी गॅस बंद केला आणि छान थंड झाल्यावरतीच तुम्ही बरणीत भरून ठेवा. तर हा थंड होत आहे तोपर्यंत आपण आता दुसरी रेसिपी बघूया. आपले आवळे असं छान असे थंड झालेले होते आणि बघा अशा अलगद पाकळ्या निघत आहे. तर मी एक एक पूर्ण आवळ्याच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहे. अख्ख्या आवळ्याचा सुद्धा मोरावळा करतात, परंतु आज मी तुम्हाला इथे दाखविणार आहे फोडीचा मोरावळा कसा करतात ते. तर याचा फायदा एकच आहे की तुम्हाला जितक्या फोडी पाहिजे तितक्या काढून तुम्ही खाऊ शकता. अख्खा आवळा वाया जाणार नाही. तर इथे मी तुम्हाला प्रमाण सांगणार आहे. हा 1 किलो आवळा घेतला आहे तर समप्रमाणातच आपल्याला साखर घ्यायची आहे. तर ही 1 किलोच खडीसाखर आहे. ही खडीसाखर आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. बारीक केलेली खडीसाखर लवकर विरघळते त्यामुळं. आणि आता अर्धा ते 1 तास झालेला आहे आणि हा मोरावळा आपला थंड झालेला आहे. तर आता छान स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली बरणी आहे. काचेची बरणीतच आपल्याला ठेवायचं आहे. तर या बरणीमध्ये आता मी ठेवणार आहे मोरावळा. बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे तांबूस आणि खूप टेस्टी पण झालेला आहे. खूप मस्त दिसत आहे. चटपटीत असा मोरावळा तयार झालेला आहे आपला किसून केलेला. तर बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आणि मस्त झटपट तयार झालेला आहे. तर असा थंड झाल्यावरतीच आपल्याला बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. तर तो छान वर्षभर टिकेलही. वर्ष काय 2 वर्षसुद्धा चांगला राहतो. तर आता मी त्याच कढईमध्ये फोडीचा मोरावळा करून घेणार आहे. तर आता या कढईमध्ये आपण टाकलेला आहे फोडी आवळ्याच्या आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत खडीसाखर. तर खडीसाखर टाकले की असं अलगदच फिरवून घ्यायचं आहे याला. अगदी 5 मिनिटामध्येच याला पाणी सुटेल आणि पाक व्हायला तयार होईल. तर बघू शकता छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि सगळं मंद आचेवरतीच आपल्याला करायचं आहे. तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता आवळ्याचा कलर बघा आणि थोड्या वेळाने बघाल आवळ्याचा कलर कसा झालेला आहे. इथे परत मी आपल्याला सांगित आहे की इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे. 1 थेंबसुद्धा यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे. तर बघू शकता असं छान मुरलेलं आहे सगळ्या फोडी साखरेमध्ये आणि 5च मिनिटामध्ये याला पाणी सुटलेलं आहे. तर बघा आता कसं पूर्ण ओल्या झालेल्या आहे फोडी आणि 20 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आवळ्याचा रंग व पाकाचा रंगसुद्धा बदललेला आहे. मगाशी पिवळा कलर होता आणि आता तांबूस कलर झालेला आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि त्याच पाण्यामुळं पाक व्हायला सुरुवात होते आणि असं बिना पाण्याने इथे इतका पाक तयार झालेला आहे. आणि आता आवळ्याचा कलरसुद्धा बदललेला आहे. मस्त तांबूस कलर आलेला आहे आणि पाकसुद्धा मस्त झालेला आहे. पण तरीसुद्धा आपल्याला इथे अजून 10 मिनिटं तरी लागेल याला शिजवायला. आणि आत्ता मी यामध्ये टाकलेलं आहे काळं मीठ आणि परत छान ढवळून घेतलेलं आहे. यामध्ये आता मी वेलची पूड टाकलेली आहे 1 चम्मच.
तर आत्तापर्यंत आपण या सर्व प्रोसेसला सुरुवातीपासून एकूण 45 मिनिटं आपल्याला लागलेले आहेत. तर आवळ्याचा रंगही बदललेला आहे आणि पाकाचाही रंग बदललेला आहे आणि आपला मोरावळा इथे तयार झालेला आहे. तर सुरुवातीला पाक पातळ असतो आणि जसं जसं हे थंड होत जातं तसा तो घट्ट येतो आणि आवळ्याच्या फोडी बुडेल एवढा पाक आपल्याला यामध्ये ठेवायचा आहे. तर आता याला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच काचेच्या बरणीमध्ये आपल्याला भरायचं आहे. तर बरणी छान कोरडी करून घ्यायची, पाण्याचा थेंबही त्यामध्ये नको, ओलसरपणा सुद्धा मुळीच नको. तुम्ही मोरावळा जेव्हा बरणीतून काढाल तेव्हा हात व चमचा कोरडा असायला पाहिजे. ही काळजी घ्याल तर मोरावळा 2 ते 3 वर्षसुद्धा छान टिकून राहील आणि जेवढा मोरावळा जुना तेवढेच त्याचे गुणधर्मही जास्ती. असा हा गुणकारी मोरावळा तुम्ही रोज जरी खायला घेतला तरी खूप छान असतं. पुढल्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे अख्ख्या आवळ्याचा मोरावळा कसा तयार करायचा ते, आणि आवळ्याचं तेलसुद्धा कसं तयार करायचं ते सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे. तर पुढले व्हिडिओ बघायला विसरू नका. इतका मस्त झालेला आहे आपला हा मुरब्बा. नक्की ट्राय करा तुम्ही घरी. 2 रेसिपी आहेत, दोन्ही पण हेल्दी आणि खूप छान आहे. करून बघा. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा आणि ही रेसिपी नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर, स्टे हेल्दी.